सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, 2026च्या नवीन SMCच्या मार्गदर्शक तत्वानुसार मुख्याध्यापकाची नेमकी भूमिका काय असणार आहे, SMC मध्ये मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत, मुख्याध्यापकांनी SMC निवड करताना कोणते निकष पाळायचे, एकच सदस्य मुख्याध्यापकांना यापुढे वारंवार घेता येणार नाही. आता 26 मध्ये पहिल्यांदा आपण घेऊ शकतो, परंतु त्यानंतर वारंवार आपल्याला सदस्य घेता येणार नाही. या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये SMCची आपल्याला आता नव्यानं स्थापना करायची आणि नव्याने स्थापना करत असताना सदस्य सचिव म्हणून जे मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापकांच्या काय जबाबदाऱ्या आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सदस्य सचिव कर्तव्ये खालीलप्रमाणे आहेत. बघा काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून 1 महिन्याच्या आत शालेय व्यवस्थापन समिती SMC स्थापना सुनिश्चित करणे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या 1 वर्षाच्या आत मुख्याध्यापकांनी SMC स्थापन करायची. शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमार्फत निवडीद्वारे सदस्यांची निवड करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वेळेवर आयोजन करणे. निवडीच्या वेळी किमान 50% पालक पालनकर्ते उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करणे, कारण निवडीच्या वेळी 50% पालक सभेला उपस्थित असणे आवश्यक आहेत. 3 नंबरचा आहे, नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती SMC सदस्यांचा संपूर्ण तपशील समिती स्थापन झाल्यापासून 1 आठवड्याच्या आत शाळेच्या इमारतीतील दर्शनीय भागात लावणे. पालकांच्या सदस्यांच्या तपशिलामध्ये नाव, पद, संपर्क क्रमांक, ईमेल ID इत्यादींचा समावेश असावा. पालकांच्या बाबतीत त्याच्या नावासमोरच पाल्याचे नाव आणि पाल्याच्या वर्गाचा तपशील देखील नमूद करावा. 3 नंबरचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. SMC स्थापन झाल्यानंतर मुख्याध्यापकांना हे खूप महत्त्वाचं काम करायचं आहे की संपूर्ण SMC दर्शनीय भागावर लावावी. म्हणजे बॅनर तयार करून आपण लावू शकतो. अनुक्रमांक, सदस्याचं नाव, सदस्याचं पद, त्याचा संपर्क क्रमांक एवढंच द्यायचं नाही, तर त्याचा कोणता पाल्य आपल्या शाळेत शिकत आहे, कोणतं लेकरू त्यांचं शिकत आहे शाळेमध्ये, त्या लेकराचं नाव देखील पुढे नमूद करायचे आणि वर्ग देखील नमूद करायचे. पुढे जाऊ मित्रांनो, चौथ्या बाबीकडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठका किमान महिन्यातून एकदा घेणं मुख्याध्यापकांसाठी बंधनकारक असून. 5वा मुद्दा आहे, बैठकी दरम्यान शालेय व्यवस्थापन समितीचा कोरम 50% पूर्ण असेल याची खात्री करावी. आता बैठकीचा कोरम किती असणार आहे? 50%. एकूण सदस्याच्या 50% सदस्य उपस्थित असतील तर बैठकीचा कोरम पूर्ण आहे असं गृहीत धरता येईल. पुढचा मुद्दा आहे, शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यासाठी कार्यसूची अजेंडा तयार करणे. ते आपण तयार करतोच बैठकीसाठी. त्याच्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचा तपशील, बैठकीच्या नोटीस संबंधी माहिती, बैठकीला उपस्थित सदस्य, कार्यसूची आणि बैठकीचे इतिवृत्त इत्यादीच्या नोंदी ठेवण्यासाठी नियमानुसार नोंदवही रजिस्टर ठेवणे. तेच प्रत्येक शाळेकडे असतंच. बैठकीचे इतिवृत्त आणि निर्णय योग्यरित्या नोंदवणे आणि समितीच्या सर्व सदस्यांना तसेच जनतेला उपलब्ध करून देणे. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती स्थापनेनंतर 1 महिन्याच्या आत SMC सदस्यांचे क्षमतावृद्धी प्रशिक्षण निश्चित करणे. तसेच गरजेनुसार SMC सदस्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण किंवा कार्यशाळेचे आयोजन केले जाऊ शकते. त्यानंतर UDIS पोर्टलवर उपलब्ध असलेले शालेय अहवालपत्रक, स्कूल रिपोर्ट कार्ड शाळेतील दर्शनी भागावर लावणे आणि पहिल्याच बैठकीत SMC सदस्यांना उपलब्ध करून देणे. हे सगळ्या मुख्याध्यापकाकडे ही बाब पण असते जनरल. आणि मित्रांनो, SMCच्या बैठका, रचना, पालनकर्ते किंवा पालकांमधून सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक, नामनिर्देशित सदस्यांचा समावेश इत्यादीसाठी जिल्हा किंवा गट स्तरावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे किंवा निर्देशांचे पालन होत असल्याची खात्री करणे. शाळा प्रमुख किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी किंवा कोणत्याही उच्च प्राधिकरणाने सोपवलेली इतर कोणतीही जबाबदारी पार पाडणे ही महत्वाची जबाबदारी आहे. आणि याच्यासोबतच पदावधी मित्रांनो, SMCचे सदस्य यापुढे म्हणजे SMCचा कालावधी हा एकदा सदस्य म्हणून SMCची निवड झाली की SMC 2 वर्षासाठी तिचा काळ असेल. SMCचा सदस्यांचा एखाद्या सदस्याची दुसऱ्या कार्यकाळासाठी
पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. परंतु सदस्य सचिवांच्या व्यतिरिक्त सलग 2 पेक्षा जास्त कार्यकाळासाठी कोणीही पदावर राहू शकत नाही. म्हणजे सरळ-सरळ सांगायचं म्हणजे एस-एम-सीचे जे सचिव आहेत, मुख्याध्यापक आहेत, तेच सदस्य सचिव प्रत्येक वेळेस राहू शकतात. एखादा मुख्याध्यापक समजा 8-10 वर्ष बदली नाही झाली, तर त्या 8-10 वर्षात 4-5 वेळेस एस-एम-सी स्थापन होईल, तेवढ्या वेळेस सचिव राहतील. परंतु एक सदस्य 2 पेक्षा जास्त वेळ परत सदस्य असणार नाही. तिसऱ्यांदा त्यांना सदस्य म्हणून निवड करता येणार नाही. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ खालील परिस्थितीत संपुष्टात येऊ शकतो. पालनकर्ता सदस्यांची अपत्य शाळा सोडून गेल्यास, शाळा सोडून गेली त्या पालकाचं सदस्यत्व आपोआप रद्द होईल एस-एम-सी मधलं. फौजदारी गुन्ह्याखाली किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव सदस्याची झालेली स्थानबद्धता किंवा दोष सिद्ध झालेले असल्यास सदस्यत्व रद्द होईल. सदस्याचे ब्लॉक किंवा जिल्ह्यातून बाहेर स्थलांतर झाले, तालुका किंवा जिल्ह्यातून बाहेर स्थलांतर झाले तर सदस्यत्व रद्द येईल. आकस्मिक मृत्यू सदस्य रद्द. जर एखादा सदस्य पूर्वसूचनेशिवाय 4 बैठकीला एखादा सदस्य जर कंटिन्यू गैरहजर असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं. या पद्धतीनं मित्रांनो आणि शेवटचा मुद्दा आहे मुद्दा 1 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही कारणामुळे निर्माण झालेली कोणतीही तात्पुरती रिक्त जागा अंमलबजावणी प्राधिकरण किंवा राज्य सरकारने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार भरली जाईल. या पद्धतीने मित्रांनो एस-एम-सीची याच्यामध्ये मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांनी पार पाडायच्या. मुख्याध्यापकाची भूमिका असणार आहे. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.